देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं। प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावरती शोककळा पसरली आहे। दरम्यान त्यांचं पार्थिव एम्स रुग्णालयातनं दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलंय। मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत। सध्या दिल्लीतल्या निवासस्थानी मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय। मनमोहन सिंग हे 33 वर्ष खासदार होते। 2004 ते 2014 अशी 10 वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते। तसंच 1998 ते 2004 या काळामध्ये ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते। 1991 ते 1996 पर्यंत ते भारताचे अर्थमंत्री होते। आणि या संदर्भात आपल्या सोबत आहेत डॉक्टर नरेंद्र जाधव, अर्थतज्ञ, आणि त्याचबरोबर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबरोबर ज्यांना काम करण्याची संधी मिळाली होती असे अर्थतज्ञ आहेत। जाधव सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। सर, दिवंगत मनमोहन सिंग यांच्याबरोबर काम करण्याची तुम्हाला संधी मिळाली आणि त्याचबरोबर अतिशय मितभाषी आणि अतिशय सुशिक्षित असं व्यक्तिमत्व होतं। त्याबद्दल तुम्हाला काय भावलं, तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे एक अत्यंत विनम्र, निगर्वी आणि सात्विक असं हे व्यक्तिमत्व होतं। आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये जी रुजुता होती ती विलक्षण होती। आणि एवढ्या महत्पदी असलेली व्यक्ती इतकी रुजुता दाखवू शकते याच्यावर विश्वास बसत नाही, आणि इतकी विनम्र असू शकते हे खरं वाटत नाही। आणि हे करत असताना त्यांच्यावरती आरोप करण्यात आले होते की हा त्यांचा मितभाषीपणा किंवा त्यांची विनम्रता किंवा त्यांचं कमी बोलणं हा त्यांच्या याबद्दल त्यांच्यावर टीका करण्यात आली होती की ते स्ट्रॉंग पीएम नाही आहेत। पण हे दुर्दैवानं खरं नाही। डॉक्टर मनमोहन सिंग हे म्हणजे फुलापेक्षाही मृदू होऊ शकत होते आणि वज्रापेक्षाही कठोर होऊ शकत होते, आणि त्यांनी आपल्या करणीतून ते दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे एक ऋषितुल्य असं हे व्यक्तिमत्व आपल्यामधून गेलेलं आहे, याचा मला मनस्वी दुःख होतं। माझा त्यांच्याशी अनेक वर्षांचा संबंध, 35 वर्षांचा संबंध, म्हणजे ते राजकारणात येण्यापूर्वी ज्यावेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते तेव्हापासून तर अगदी आतापर्यंत राज्यसभेमध्ये आम्ही दोघेही एकत्र होतो तिथपर्यंत आमचा या प्रदीर्घ कालखंडामध्ये अगदी जवळून संबंध आला। ते माझे गुरु होते, ते माझे मेंटॉर होते। माझ्या व्यावसायिक कारकिर्दीला वळण देण्याचं काम आणि मार्गदर्शन करण्याचं काम करणारा सगळ्यात मोठा मार्गदर्शक जर कोण असेल तर ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग। खरे जाधवजी, त्यांनी तुमच्या संपूर्ण कारकिर्दीला एक वेगळं वळण दिलं आणि मला खात्री आहे की अशा अनेकांची कारकीर्द त्याला त्यांनी दिशा दिलेली आहे, कारण भारताच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा त्यांनी एक वेगळी दिशा दिली। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते स्वतः राजकीय नेते नव्हते, तरी पण 10 वर्ष ते पंतप्रधान पदावरती राहिले। आणि राजकारणामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे कामात न व्यक्त व्हायचं आणि शब्दांनी व्यक्त व्हायचं नाही, हा त्यांचा जो गुण होता तो फक्त भारत नाही तर जगभरातल्या लोकांनी त्याची नोंद घेतलेली होती। तो त्यांचा गुण जगभरामध्ये त्यांनी आपल्या गुणाने आणि त्याचबरोबर कामाने ठसा उमटवला होता। हो हो, मला एक गोष्ट सांगायची वाटते इथे की अनेकांना त्यांनी अशी मदत केलेली आहे, परंतु मी त्यांचा मानसपुत्र होतो हे मला मुद्दाम सांगावं वाटतं। म्हणजे आमचे खूपच जिव्हाळ्याचे संबंध होते आणि मोठ्या भावासारखे ते मला होते, आणि त्यांनी माझं करिअर घडवलेलं आहे वेगवेगळ्या टप्प्यांवर। आता त्यांच्याबद्दल तुम्ही जे म्हणता आहात की त्यांची पंतप्रधान असताना त्यांनी जी काही कामगिरी बजावली ती विलक्षणच होती। अर्थमंत्री म्हणून केलेली कामगिरी विलक्षण होती। किंबहुना मी असं म्हणेन की रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांनी जी कामगिरी केली ती फार चांगली होती, परंतु थोर नव्हती। त्यांचं थोर पण पहिल्यांदा जाणवलं आपल्या देशाला ज्यावेळी 1991 साली आपल्या देशावर अभूतपूर्व आर्थिक अरिष्ट आलं होतं आणि आपल्याकडे वित्तीय तूट ही प्रमाणाबाहेर वाढलेली होती। महागाईचा दर 17-18% गेलेला होता। परकीय चलनाची गंगाजळी पूर्ण आटून गेली होती आणि देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला होता। अशा वेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी वित्तमंत्री पदाची धुरा स्वीकारली आणि आपल्या अर्थव्यवस्थेची घडी पुन्हा बसवली। रिकव्हरी तर साधलीच, परंतु त्यांनी नवीन आर्थिक धोरण अंमलात आणून
त्यांनी भारतीय अर्थकारणाला गती मिळवून दिली. म्हणजे लिबरलायझेशन, पार्ट प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन या माध्यमातून त्यांनी विलक्षण झपाट्यानं प्रगती घडवून आणली. आणि त्यानंतर तुम्ही पहा की 1991 पर्यंत आपला आर्थिक विकासाचा दर सरासरी 3.5% असायचा. पहिल्या 10 वर्षामध्ये 1992 ते 2002 या कालखंडामध्ये तो 6% जाऊन पोहोचला. 2005 पर्यंत तो 8% जाऊन पोहोचला आणि 2008 साली तो 9.5% जाऊन पोहोचला होता. म्हणजे तो उच्चतम आर्थिक विकासाचा दर होता. आणि ही भरभरून प्रगती जी झालेली आहे आणि आजही आपल्याला जे दिसतं आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करते आहे असं आपण म्हणतो आहोत. त्याची सुरुवात, त्याची पायाभरणी ही डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 1991च्या अरिष्टानंतर केलेली आहे. हे मला आवर्जून नमूद करा असं वाटतं. आता आपण सध्या बोलतो आहोत की भारतीय अर्थव्यवस्था ही जगातल्या 3 मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी होणार हे आपलं स्वप्न आहे पुढच्या काही वर्षांमध्ये. मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की पर्चेसिंग पॉवर पॅरिटीचा कन्सेप्ट वापरला तर भारतीय अर्थव्यवस्था ही जगातल्या 3 सर्वात मोठ्या आर्थिक व्यवस्थेमध्ये 2011 साली जाऊन पोहोचली. आणि त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग हे आपल्या देशाचे पंतप्रधान होते. त्यामुळे आज आपण जे पाहतो आहोत त्याची घडी बसवून देण्याचं आणि अर्थव्यवस्थेला उभारणी देण्याचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय उद्योजकांच्या उद्यमशीलतेला खूप मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन द्यायचं काम डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्था खुली करून त्यांनी पूर्वी आपले एक्सपोर्ट मंदावलेले होते, आयात वाढलेली होती आणि निर्यात फार कमी झाली होती आणि त्यामुळे परकीय चलनाची गंगाजळी आटत गेली होती. अशा वेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थकारणामध्ये इम्पोर्ट सुरू केले. कारण इम्पोर्ट तुम्ही वाढवल्याशिवाय एक्सपोर्ट वाढवू शकत नाही. आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला प्रोत्साहन दिलं. तुम्हाला कल्पना येणार नाही, आता खरं वाटत नाही लोकांना, त्यावेळी आपल्याला परकीय गुंतवणूक किती होत होती? $200 मिलियन फक्त, म्हणजे काहीच नाही. डॉक्टर मनमोहन सिंगांनी खुलं केल्यानंतर ती जी वाढायला सुरुवात झाली तर ती आता $60-70 अब्ज या पातळीवर जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे पहा, त्यावेळी अशी टीका होत होती की मनमोहन सिंगांनी FDI किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठी दरवाजे उघडले म्हणजे त्यांनी देश विकायला काढलेला आहे. आणि आपण पाहतो आहोत की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून केवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रगती झालेली आहे आणि प्रगती होत आहे. अगदी खरं. सध्या आपण जी अगदी खरंय जाधवजी. आणि त्यानंतरच एक जागतिक बाजार सुद्धा कुठेतरी खुला झाला आणि भारताचा बाजार सुद्धा जगाला खुला झाला त्यांच्या या सुधारणावादी अर्थधोरणांमुळे. आणि त्याचबरोबर भारताची संपूर्णपणे आर्थिक घोडदौड सुद्धा त्यांनी जी पायाभरणी केली होती त्याच्यामुळे झाली. पण या सगळ्या त्यांच्या योगदानामुळे डॉक्टर मनमोहन सिंग यांना आर्थिक क्षेत्रातलं नोबेल मिळायला हवं होतं अशा पद्धतीची सुद्धा सातत्याने कुठेतरी एक भावना होती असं आजही म्हटलं जातं. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, बघा, नोबेल प्राइज मिळवणं ही काय कुठल्याही अर्थतज्ञाच्या आयुष्याची इतिकर्तव्यता नसते किंवा ते मेजर नसतं. आता तुम्ही पहा, महात्मा गांधींना कधी नोबेल प्राइज मिळालं का? नोबेल पीस प्राइज कधीच मिळालं नाही. आणि आपण पाहतो कशा प्रकारच्या लोकांना मिळालेलं आहे. त्यामुळे नोबेल प्राइज मिळणं आणि न मिळणं याचा त्या माणसाच्या मोठेपणाशी, त्या माणसाच्या कर्तृत्वाशी डायरेक्ट संबंध आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यांना मिळालं असतं तर उत्तम झालं असतं. डॉक्टर आंबेडकरांना कुठे मिळालं? डॉक्टर आंबेडकरांना आर्थिक क्षेत्रातलं नोबेल प्राइज कधीच मिळायला पाहिजे होतं आणि हे भल्या भल्यांनी मान्य केलेलं आहे जागतिक अर्थतज्ञांनी, पण त्यांना कुठे मिळालं? पण त्यामुळे त्यांची थोरवी कमी होत नाही, लक्षात घ्या. त्याचबरोबर जाधवजी, बऱ्याच वेळा ते असं म्हणाले होते आणि हे आपण पाहिलंही होतं की त्यांच्यावरती प्रचंड टीका विरोधकांकडनं व्हायची आणि म्हणून विरोधक आणि मीडिया हे त्यांच्या बाबतीमध्ये कुठेतरी काय म्हणता येईल संवेदनशील नव्हते किंवा कुठेतरी अतिशय टीका सातत्याने त्यांच्याबद्दल करायचे असं तेही म्हणत असत. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? बघा, असं आहे की
त्यांच्यावरती अनेक वेळा टीका झाली होती, परंतु आपल्यावर झालेली टीका त्याचा स्वीकार करून, त्याच्यावर विचार करून, चर्चा करून मार्ग काढणं हे फक्त डॉक्टर मनमोहन सिंगांना जमलेलं आहे, हे आपण लक्षात घ्या. कृपा करून आपण हे लक्षात घ्या. आणि मनमोहन सिंगांना टीका अमान्य होती असं कधीच झालं नाही. त्यांनी प्रत्येक वेळी टीका ऐकून घेतली, त्याच्यावर विचार केला, चर्चा केली आणि त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न केला, त्या टीकेमधून शिकण्याचा प्रयत्न केला. हे फार मोठी थोरवी आहे. आपण पाहतो आहोत सगळ्यांच्याकडे ही गुणवत्ता नसते. सगळ्या पंतप्रधानांकडे क्रिटिसिझम सहन करण्याची आणि त्या दिशेने आपलं ध्येय धोरण बदलण्याची प्रवृत्ती फार कमी उच्च पदस्थांमध्ये असते. ती डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यामध्ये होती. व्यक्तिगत पातळीवरती काही सांगू का? जरूर. ओके. व्यक्तिगत पातळीवरती मला अनेक वर्ष त्यांचा सहवास लाभला. ते माझे गुरु होते आणि त्यांच्याशी म्हणजे ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना पासून आतापर्यंत आम्ही बरोबर काम केलं आणि माझ्या प्रत्येक टप्प्यावरती त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला गमतीचा भाग सांगतो की महत्वाचा आहे हा. 2004 साली म्हणजे आधी तर आम्ही बरोबर काम केलंच होतं, पण 2004 साली डॉक्टर मनमोहन सिंग यांना जयराम रमेश यांना माझ्याकडे मुंबईला घरी पाठवलं. त्यावेळी मी अर्थ विभागाचा रिझर्व्ह बँकेचा प्रमुख अर्थशास्त्री होतो आणि त्यांनी जयराम रमेश यांना पाठवलं, निरोप दिला की आरबीआय इज टू स्मॉल फॉर यू. आरबीआय हे तुमच्यासाठी फार लहान आहे, तुम्ही देशाच्या अर्थकारणामध्ये या. आणि त्यांनी मला ऑफर दिली की आता येणारी निवडणूक तुम्ही लढवा आणि तुम्हाला निश्चितपणे मंत्री होणार तुम्ही आणि एक दिवस तुम्हाला वित्तमंत्री करता येईल, असा निरोप आला होता. मी तर सदैव तयारच होतो, पण त्यावेळी माझ्या पत्नीने नकार दिला, विनम्रपणे नकार दिला, कारण आमच्या मुलांचं शिक्षण वगैरे चाललेलं होतं, आर्थिक घडी नीट बसलेली नव्हती. पण मनमोहन सिंगांची खूप इच्छा होती की मी राजकारणामध्ये यावं आणि व्यापक क्षेत्रामध्ये काम करावं. आणि म्हणून त्यांनी नंतर 2009 साली ज्यावेळी नियोजन आयोगाच्या बांधणी झाली UPA 2 सरकारमध्ये, त्यामध्ये त्यांनी मी पुणे विद्यापीठाचा कुलगुरू असताना म्हणजे रिझर्व्ह बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन मी अनेक ठिकाणी गेलो, त्यापैकी पुणे विद्यापीठाचा कुलगुरू हे फार महत्वाचा टप्पा होता. अगदी त्यातली कारकीर्द मला मध्ये संपुष्टात आणायला लावून डॉक्टर मनमोहन सिंगांनी मला दिल्लीला बोलवून घेतलं आणि नियोजन आयोगाचं सदस्य केलं. नियोजन आयोगाचे अध्यक्ष, पदसिद्ध अध्यक्ष हे स्वतः पंतप्रधान असतात आणि ते जे मंडळ असतं 6 ते 8 लोकांचं मंडळ, त्याच्यामध्ये माझा अंतर्भाव करण्यात आला आणि अत्यंत महत्वाचे विभाग माझ्यावर सोपवण्यात आले. विशेष म्हणजे त्यांनी त्याच वेळी माझी नेमणूक राष्ट्रीय सल्लागार परिषद, नॅशनल ऍडवायझरी काउन्सिल, ज्याच्या अध्यक्षा स्वतः सोनिया गांधी होत्या, त्यावर सुद्धा माझी नेमणूक केली. त्यामुळे डॉक्टर मनमोहन सिंगांबरोबर काम करणारे खूप लोक होते, सोनिया गांधींच्या बरोबर काम करणारे खूप लोक होते, पण या दोघांच्या बरोबर एकत्र काम करायला मिळालेले फार कमी लोक होते. त्यामध्ये माझा समावेश होता आणि हा सगळाच भाग माझ्यासाठी ज्याला प्रोफेशनली एनरिचिंग म्हणतात तसा होता. मी घडत गेलो अर्थतज्ञ म्हणून आणि अर्थप्रशासक म्हणून जे घडत गेलो ते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यामुळे, हे मला मुद्दाम नमूद करा असं वाटतं. आणि हे सगळं करत असताना त्यांची भूमिका आता तुम्ही पहा, 2005 साली ज्यावेळी आमचा बाप आणि आम्ही या माझ्या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या विक्रमी मराठीतल्या पहिल्या बेस्ट सेलरच्या इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन करायचं होतं. डॉक्टर मनमोहन सिंगांनी सांगितलं की याचं प्रकाशन माझ्या घरामध्ये करूया, पंतप्रधान म्हणून. त्यावेळेच्या नॉर्म प्रमाणे पंतप्रधान पुस्तकाचं प्रकाशन करत नसत. माझ्या 7 पुस्तकांचं प्रकाशन डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 2005 साली त्यांच्या स्वतःच्या शासकीय घरामध्ये ते घडवून आणलं आणि त्यांनी सांगितलं होतं की 20 मिनिटं तुम्हाला कार्यक्रमाला मिळतील आणि तो कार्यक्रम 20 मिनिटांमध्ये संपला. परंतु त्यानंतर 1 तास डॉक्टर मनमोहन सिंग हे माझ्या कुटुंबियांबरोबर आणि तिथे जमलेल्या लोकांच्या बरोबर त्यांनी 1 तास घालवला आणि माझ्या कुटुंबासाठी, सगळ्यांसाठी ही एक मर्मबंधातली ठेव आहे. हाय पॉइंट ऑफ लाईफ असं म्हणतात, तो हाय पॉइंट सर्वांसाठी आहे. आणि याच्यामध्ये इतकं ते विनम्रता, इतकी सात्विकता, इतकी रुजुता अशक्य आहे. नवीन पिढीमध्ये तर मला मुळीच दिसत नाही. उच्च पदस्थांकडे एवढी मोठी रुजुता असणं हे जवळजवळ अशक्य प्राय आहे. आणि ते
डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यामध्ये होतं आणि त्यांनी अनेकांच्या लाखो लोकांच्या आयुष्याला स्पर्श केला, कित्येकांचे आयुष्य घडवली. माझ्याबद्दल त्यांना विशेष प्रेम होतं असं मला वाटतं आणि ते प्रत्येक वेळी व्यक्त झालं होतं. आणि मला मुद्दाम तुम्हाला सांगायचं आहे की हे सगळं करताना आपण तुमच्यासाठी काहीतरी करतो आहोत अशी भावना मुळीच नव्हती. मी अफगाणिस्तानला चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर म्हणून जात असताना त्यांचा सल्ला घ्यायला गेलो होतो. त्यांनी मला सांगितलं की जायचं पण फार काळ तिथे राहायचं नाही, तुमच्या पत्नीसह जाऊ नका, तुम्ही एकटेच जा, कुटुंब घेऊन जाऊ नका, जास्तीत जास्त 6 महिने ते 9 महिने तुम्ही काम करा, याचा उत्तम अनुभव तुम्हाला मिळेल, परंतु त्यापेक्षा जास्त थांबायचं नाही, आपल्याकडे परत यायचं. आणि मला परत यावं लागलं. त्यांनी तशी अरेंजमेंट केली होती. आणि त्यावेळी अफगाणिस्तानला मदत करताना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर माझा सल्ला घेतला होता आणि प्रत्येक टप्प्यावरती त्यांनी मला मदत केलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते माझे मार्गदर्शक किंवा मेंटॉर, माझ्या व्यावसायिक कारकिर्दीमधले सर्वात महत्वाचे मेंटॉर किंवा मार्गदर्शक म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग. आणि हे सगळं करत असताना अत्यंत सात्विक भावनेतून तुमच्यासाठी मी काय फार मोठं करतोय अशा आव न आणता ते केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं मोठेपण आणखीच वाढतं. असं हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्यातून लोप पावलेलं आहे. माझी आणि माझ्या सर्व कुटुंबियांची डॉक्टर मनमोहन सिंग यांना आदरपूर्वक आणि कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली. नमस्कार. धन्यवाद जाधव सर. खरोखरच आपण त्यांचे विश्वासूही होतात, निकटवर्तीयही होतात आणि त्याचबरोबर व्यक्तिगत आणि व्यावसायिक पातळीवरती तुम्ही अनेक वर्ष त्यांच्याबरोबर घालवलेली आहेत, अनेक अनुभव त्यांच्याबरोबर तुम्ही एकत्र केलेले आहेत आणि ते अनुभव तुम्ही आम्हाला सुद्धा आज सांगितले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.